एसटीच्या बस स्थानकांवर आता चक्क विमानतळासारख्या हायटेक सुविधा मिळणार आहेत। पण दुसरीकडे एसटी महामंडळ एका भयंकर संकटात सापडले। एका खासगी कंपनीने एसटीची फसवणूक केली आहे का? एसटीला 3200 कोटींचा तोटा नेमका कशामुळे होतोय आणि तुमची बस सध्या कुठे आहे हे आता तुम्हाला मोबाईलवर कसं कळणार? या तीनही मोठ्या बातम्या आज आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची अपडेट प्रत्येकांसाठी खूप महत्त्वाची आहे। सर्वात पहिली मोठी बातमी आहे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, सिंदखेडा, सिरपूर आणि पिंपळनेर या 4 प्रमुख बस स्थानकांचा आता अत्याधुनिक धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला तातडीने 90 नवीन बसेस मिळणार आहेत। या नवीन बस स्थानकांवर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळतील। यामध्ये स्वच्छ प्रतीक्षागृह, स्तनपान कक्ष, डिजिटल माहिती फलक, फ्री वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे आणि चक्क फूड कोर्ट व एटीएम ची सोय असेल। दोंडाईचा स्थानकासाठी तर 7 कोटींचा निधी मंजूर झाला असून इतर स्थानके पीपीपी मॉडेलवर विकसित केली जाणार आहेत। म्हणजे आता एसटीचा प्रवास अधिक सुखकर आणि दर्जेदार होणार आहे। पण मित्रांनो, एकीकडे सुधारणा होत असताना दुसरीकडे एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे। एसटीने इव्हे ट्रान्स या कंपनी सोबत 5150 इलेक्ट्रिक बसेस भाड्याने घेण्याचा करार केला होता, परंतु या कंपनीने वेळेत बसेस पुरवल्याच नाही। मे 2026 पर्यंत 1288 बसेस येणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात फक्त 738 बसेस मिळाल्या आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तर एकही बस मिळाली नाही। यामुळे एसटीला प्रति किलोमीटर 30 रुपये तोटा सहन करावा लागतोय। हा तोटा पुढे 3200 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बर्गे यांनी सवाल केला की वारंवार फसवणूक करणाऱ्या कंपनीवर सरकार मेहरबान का आणि हा करार तातडीने रद्द का केला जात नाही? आता तिसरी आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, आता तासनतास बसची वाट पाहत उभं राहण्याची गरज उरणार नाही। येत्या एप्रिल महिन्यापासून व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम म्हणजेच व्हीटीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होत आहे। यासाठी महामंडळाने आपली एसटी नावाचे स्वतंत्र ॲप तयार केले आहे। याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर बसचे लाईव्ह लोकेशन घर बसल्या पाहू शकाल। तुमची बस सध्या कुठे आहे आणि ती किती वेळात स्थानकावर पोहोचेल याची अचूक माहिती तुम्हाला मिळेल। सध्या अधिकारी आणि कर्मचारी स्तरावर याची चाचणी सुरू असून एप्रिल मध्ये ही सेवा सर्व प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे। तर मित्रांनो, खाजगी कंपन्यांमुळे एसटीचं खरंच नुकसान होतंय का?